कमरेला गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार आडगाव पोलिसांच्या जाळ्यात. नाशिक. आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पहाटेच्या गस्तीदरम्यान एका सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक केली. अमन भारत कीर्तने, वय 23, राहणार आडगाव, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धात्रक फाटा परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्या कमरेला लपवून ठेवलेला 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनी किशोर कुवर करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व गुन्हे शोध पथकाने केली. याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. दिनांक 1/6/2026 रोजी आडगाव हद्दीमध्ये जत्रा हॉटेल परिसरात आमचा डीबी स्टाफ अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित आरोपी त्यांना दिसून आला. तो अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना त्याला पकडण्यात आलं. पकडून त्याच्याकडं विचारपूस केली असता त्याला एक गावठी कट्टा मिळून आला. त्या आरोपीचं नाव अमन कीर्तने असं असून त्याच्यावर बरेचसे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि समाजात शांतता निर्माण करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सर यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्याप्रमाणे सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो कट्टा त्यांनी कुठून आणला, काय? सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. तो आरोपी कट्टा कुठून आणला हे तपासामध्ये निष्पन्न करत आहोत.